नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं ही युती आमची झाली. 11 वर्षाचा संघर्ष आपण केलेला होता. अनेक प्रकारचे संघर्ष कार्यकर्त्यांच्या मध्ये झालेले होते. ते संपुष्टात आणण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे. तरुण बेरोजगार मुलं प्रचंड आहेत. त्यांना काम लावण्यासाठी नवीन आपल्याला अजेंडा हातामध्ये घ्यावा लागेल आणि म्हणते तरुण मुलांच्या फार मोठ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. साहेब, आता राज्याचं लक्ष पूर्ण कागलकडे लागलेलं आहे. ते युतीमुळे लागलं आहे की राजकीय तापमानामुळे? नाही, आता काय झालं, युती अशी 11 वर्षाचा संघर्ष होऊन होईल हे कुणाला स्वप्नातही वाटत नव्हतं. त्यामुळं साहजिकच हे लक्ष वेधलं गेलं, राष्ट्रीय लक्ष वेधलं गेलं. मला वाटतं यामुळं कागल तालुक्यातील बहुतांशी लोक हे समाधानी आहेत. एकदा संघर्ष संपला, आता तालुक्याचा विकास होईल. हे तालुक्यामध्ये झालेली युती काही नवीन नाही. ही युती अनेक वेळा या तालुक्यामध्ये झालेली आहे. तरुण मुलांना हाताला काम लावणं हा आमचा दोघांचा अजेंडा आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी केली. त्याला आम्ही प्रचंड साथ दिली. दोघांनी त्याला प्रतिसाद दिला. कागलच्या राजकारणातील दशकभराची स्पर्धा आणि भिन्न भूमिका मागे ठेवत समरजित सिंह घाटगे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब एकत्र आलेले आहेत विकासाच्या मंचावर. तर आता जनतेला जे प्रश्न पडलेले आहेत की ही युती नेमकी कशासाठी, विकास कागलमध्ये कसा नव्या प्रकारे होणार आहे आणि याची नवी दिशा काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडून. तर साहेब, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की राजकीय युती जी ही आपली झालेली आहे, शत्रू ते मित्र हा प्रवास राजकीय स्वार्थासाठी झालेला आहे की कशासाठी? आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुठली निवडणूक नाही. विधानसभेच्या निवडणुका वर्षापूर्वी झालेल्या आहेत. 4 वर्षे विधानसभेच्या निवडणुका नाहीत. लोकसभेच्या 3.5 वर्षे निवडणुका नाहीत. त्यामुळे आता आमची दोघांची निवडणूक नाही. असं असताना नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं ही युती आमची झाली. तोडगा निघाला आणि आम्ही एकत्र आलो. 11 वर्षाचा संघर्ष आपण केलेला होता. अनेक प्रकारचे संघर्ष कार्यकर्त्यांच्या मध्ये झालेले होते. ते संपुष्टात आणण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे. राजकीय विद्यापीठ मानलं जातं आहे कागलला, तर गेल्या 20 वर्षात असा कोणता अद्वितीय विकास झालेला आहे? नाही, तुम्ही जर बघितलं असाल कागल शहराचा कोणता विकास झाला नाही हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. की संपूर्णपणानं कागल शहर तुम्ही किती बघितले मला माहिती नाही. तुम्ही एकदा बघून या. अतिशय सुंदर आपण कागल शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कागलमधील रस्ते बघा, कागलमधील देवालय बघा, कागलमध्ये नवीन पाझर तलावामध्ये आम्ही विकसित केलेला धबधबा असेल किंवा उत्तमराव पाटील जैवविविधता गार्डन असेल. सगळ्या ओपन स्पेसमध्ये जवळजवळ 12 गार्डन्स केलेले आहेत. त्याशिवाय घन कचऱ्याचा प्रकल्प आपण इतका चांगला केलेला आहे की ओल्या कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो आणि आपण घन कचऱ्यामध्ये आपण डम्पिंग ग्राउंड, त्यांचं प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करतो. अतिशय सुंदर कागल करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. साहेब, आता उद्योगधंदे, कामगारांच्या ज्या समस्या आहेत, MIDC आणि रोजगार या सगळ्यामध्ये आता विकास झालेला आहे. मग आता तुमची युती नेमकी वेगळी काय कामं करणार? आणि आता MIDC होऊन बरेच दिवस झाले. आता नवीन तरुण मुलांना हाताला काम लावणं हा आमचा दोघांचा अजेंडा आहे. त्यासाठी IT पार्कसारखं आपल्याला IT क्षेत्राचं काम करावं लागेल. तरुण बेरोजगार मुलं प्रचंड आहेत. त्यांना काम लावण्यासाठी नवीन आपल्याला अजेंडा हातामध्ये घ्यावा लागेल आणि म्हणते तरुण मुलांच्या फार मोठ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. साहेब, आता राज्याचं लक्ष पूर्ण कागलकडे लागलेलं आहे. ते युतीमुळे लागलं आहे की राजकीय तापमानामुळे? नाही, आता काय झालं, युती अशी 11 वर्षाचा संघर्ष होऊन होईल हे कुणाला स्वप्नातही वाटत नव्हतं. त्यामुळं साहजिकच हे लक्ष वेधलं गेलं, राष्ट्रीय लक्ष वेधलं गेलं. मला वाटतं यामुळं कागल तालुक्यातील बहुतांशी लोक हे समाधानी आहेत. एकदा संघर्ष संपला, आता तालुक्याचा विकास होईल, जनतेचं भलं होईल. अनेक योजनांमध्ये जो अडथळा येत होता कार्यकर्त्यांचा तो दूर होईल अशा भावना जनतेच्या आहेत. विरोधक असा दावा करतायत की कागलमध्ये जी युती झाली ती फक्त सत्ता टिकवण्यासाठी झाली, तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सत्तेमध्ये आम्ही होतोच ना. जवळजवळ 20 वर्ष नगरपालिकेची सत्ता आमच्या हातामध्ये होती आणि काही दिवस आमची आणि राजेंची युती होती. हे तालुक्यामध्ये झालेली युती काही नवीन नाही. ही युती अनेक वेळा या तालुक्यामध्ये झालेली आहे. कैलासवासी शामराव विवाजी पाटील मंडिक साहेबांची युती झालेली होती. रक्तरंजित अशी संघर्ष मंडलिक साहेब आणि विक्रमशिव राजे झाला होता,
ती ऐतिहासिक वळणावर युती झाली. माझा आणि संजय घाटगेंचा सुद्धा संघ झाला होता, आमची युती झाली आणि आता ही झाली. म्हणजे आमच्या तालुक्याच्या जनतेला अशी युती ही अनुभवायला अनेक वेळा आलेली आहे. त्यामुळे लोक कार्यकर्ते समजून घेतात आणि नेत्यांना प्रतिसाद देतात. घाटगे मुश्रीफ युती ही हिंदुस्थानची प्रयोगशाळा असं म्हटलं जातं, यावर आपण काय सांगाल? निश्चितच मिळाला. जिथं आमची युती येऊ शकते तर देशात कुठेही असा संघर्ष झालेली युती होण्यासाठी आम्ही एक उदाहरण झालेलो आहोत. कागल नगरपालिकेत जर आपल्याला सत्ता मिळाली तर अशी कोणती महत्त्वाची कामं आहेत जी तुम्ही 100% करणार? आता जी काही प्रलंबित जे आहेत की ज्यांनी गरजेची आहे त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आपल्याला एकत्र सांडपाणी नेऊन STP प्लॅन्ट करून प्रोसेस करून नदीमध्ये सोडणं आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांना जो पाण्याचा त्रास होतो आपल्या प्रदूषणाचा तो त्रास कमी होईल. त्याशिवाय आपल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या डिजिटलायझेशन करणं, शाहू महाराजांचा अहिल्याबाई होळकरांचा पुतळा उभं करणं, त्याशिवाय स्टेडियम तयार करणं, असे अनेक योजना आमच्या आहेत. आणि मला वाटतं या कागल शहराला राष्ट्रीय पातळीवर नेणं आणि पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा ह्याला एक चांगलं स्थान मिळवून देण्याचं काम आम्ही करू. ही युती स्वार्थासाठी म्हटलं जाते, पण आपल्याकडून असं बरेच वेळा आलं की ही युती विकासासाठी झालेली आहे. तर विरोधकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, आता युती करण्यामागं आता आमच्या तर काही निवडणुकाच नव्हत्या, त्यामुळे स्वार्थ असण्याची आवश्यकता नाही. एक संघर्ष संपवून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या 500 वर्ष मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी केली, त्याला आम्ही प्रचंड साथ दिली, दोघांनी त्याला प्रतिसाद दिला आणि मला वाटतं या युतीमुळं जनतेचं कल्याण आणि भलं होईल असं मला वाटतं आहे. कागलमध्ये विकास झाला असं आपण म्हणता, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मूलभूत गरजा अजूनही लोकांना खरंच मिळत नाही आहेत का? नाही, तुम्ही जर मला वाटतं जनतेचे तुम्ही समजून घ्या की आज कागल शहरामध्ये तुम्ही फिरला आणि कुठल्याही नगरामध्ये गेला, इतके सुंदर रस्ते तुम्हाला दिसणार नाहीत. स्वच्छ आणि भरपूर पाणी कागल शहरामध्ये मिळते. दिवाबत्तीची अतिशय चांगली सोय आहे आणि मला वाटतं ज्या मूलभूत सेवा आहेत त्या देण्यामध्ये नगरपालिका यशस्वी झालेली आहे. तर आज आपण कागलमध्ये आलो होतो, माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना भेटलो आणि त्यांचं या निवडणुकीबद्दल, या युतीबद्दल नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेतलं. कॅमेरामन केतनसह मी सई कुलकर्णी. पाहत रहा तारा न्यूज.